गुड मॉर्निंग ट्रेडर्स. जे पण वॉरचं वगैरे होतं ते थोडी सिच्युएशन आता नॉर्मल झालेली दिसते. तर आज मार्केट शांत झालंय. तर आपण बघूयात. तर युरो एसडी मध्ये सेलिंग मार्केट आहे ते ड्युअल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. ड्युअल चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर मार्केट खाली डाऊन साईडला होतंय. तर इथून एक बाईंगचा एरिया आहे आपला, बाईंगचा पेंडिंग ए प्लस. तिथून मार्केट असं हे रिकवर होण्याचा प्रयत्न करतो. इथून आपण एक सेलिंग बघायची. जीबीपी जीबीपीएसडी मध्ये काय सेम कन्सेप्ट आहे. जीबीपीएसडी मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर डाऊन साईडला मार्केट चाललंय. हे तो वाला ए प्लस आहे. इथून आपण ए प्लस वरून सेलिंग बघायची. एडीएसडी मध्ये काय, एडीएसडी मध्ये एक ए प्लस वरून आपल्या बाईंगच्या ए प्लस वरून मार्केट वरती जातंय. मार्केट इथून वर जातंय. पण याच्यामध्ये काय झालंय की डाऊन साईडला 5 वेव्ह झाल्यात सेलिंग साईडला. तर इथून तुम्ही एक सेलिंग बघू शकता किंवा इथे एक पेंडिंग लेवल आहे ए प्लस. तर या दोन लेवल पैकी एक लेवल रिस्पेक्ट होईल, त्याच्यामध्ये तुम्ही इथून सेलिंग बघू शकता. एनझेडडीएसडी मध्ये काय, एनझेडडीएसडी पण सेलिंग साईडला गेलंय. हवाला ए प्लस आहे. इथून आपण सेलिंग करणार आहे. युएसडी जेपीवाय काय, युएसडी जेपीवाय मध्ये नवीन स्ट्रक्चर झालंय. नवीन स्ट्रक्चर झाल्यानंतर हा आपला ए प्लस आहे. इथून आपल्याला बाईंग बघायची. तोपर्यंत जर 5 वेव्ह झाल्या तर आपण सेलिंग साईडला स्ट्रक्चर पर्यंत शिफ्ट होऊन जाऊ. युएसडी कॅड मध्ये काय, युएसडी कॅड मध्ये मस्त लेवल चालली आपली. लिक्विडिटी स्विप घेतली M5 ची, रेड कॅन्डल झाली आणि इथून सेलिंग. पण हे आपल्या ट्रेडिंग टाइम मध्ये नव्हती, त्याच्यामुळे आपण ट्रेड केली नाही. काल फक्त एकच ट्रेड केला, तो पण मी दाखवतो. युएसडी सीएचएफ मध्ये काय, युएसडी सीएचएफ मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ए प्लस वरून प्राइस खाली पडत होती. त्याच्यानंतर ह्या ह्या जो रेजिस्टन्स आहे त्याच्यावर दोन कॅन्डलचं क्लोजिंग झालं म्हणून झालं चेंज ऑफ कॅरेक्टर. हा वाला आपला ए प्लस इथून आपण बाईंग बघणार आहे. जीबीपी जेपीआय मध्ये काल आपला एसएल केला, इथून आपण सेलिंगला बसलेलो. पण आता याच्यात तर काही नवीन स्ट्रक्चर नाहीये. डिरेक्टली तुम्हाला हाय तरी ब्रेक करून द्यावा लागेल किंवा बाईंगचं एक स्ट्रक्चर आहे. बाईंगची एक लेवल, इथून तुम्ही बाईंग बघू शकता. असं सेम कन्सेप्ट आजही करायच्यात. आणि मला खूप मेसेज आला की लिक्विडिटी स्विप आणि M5 ची कॅन्डलचं कन्फर्मेशन कसं घ्यायचं. तर मी तुम्हाला हे उदाहरण दाखवतो. युएसडी कॅड मध्ये लिक्विडिटी स्विप म्हणजे काय घ्यायचं की ह्या झोनची याच्यावरती लिक्विडिटी स्विप झाली पाहिजे आणि इथं कुठंतरी इथं आपली एक रेड कॅन्डल बनली पाहिजे. रेड कॅन्डल बनली पाहिजे म्हणजे ज्या झोन मार्क केला, आपण रेड झोन मार्क केलाय म्हणून रेड झोन, आणि बाईंगचा असेल तर ग्रीन कॅन्डल. या स्थितीनं असते की लगेच आपण सेलिंगला बसायचे. आणि फंडेड अकाउंटला कसं होतंय की लॉट साईज कमी घेता येतात. जेव्हा तुम्ही गोल्ड वोलाटाईल असतं किंवा बिटकॉइन वोलाटाईल असतं त्यावेळेस लॉट साईज कमी घेता येतात. त्याच्यामुळे तो पेअर व्यवस्थित ट्रेड करा. पेअरमध्ये किती पण लॉट म्हणजे व्यवस्थित लॉट घेता येतात, जेणेकरून आपण प्रॉफिट टार्गेट वगैरे ते डिरेक्टली बुक करू शकतो. तर डब्ल्यू डे भेटूया संध्याकाळी. काय लेवल असेल तर मी NYC ला सेशनला पण अपडेट करतो.